नमस्कार मित्रांनो, मी चंद्रकांत ठाकरे। आज या ठिकाणी निमाणी परिसरात जी काही तुम्ही गर्दी पाहत आहात, ही गर्दी एक आंदोलन आहे। हे आंदोलन कशाचं आहे तर हे आंदोलन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 मार्च रोजी जो काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला होता, तो सत्याग्रह वेळोवेळी आपले लोक या ठिकाणी काळाराम मंदिराच्या ठिकाणी येऊन वेळोवेळी आपले लोक त्या ठिकाणी बाबासाहेबांना मानवंदना देतात आणि बाबासाहेबांची वेळोवेळी आठवण करून देतात की आम्हा तुम्हाला म्हणजे शूद्रांना, म्हणजे मांग असो, महार असो, चांभार असो, वाल्मिकी असो, या सगळ्यांना मंदिर प्रवेश बंद होता। आणि मंदिर प्रवेश बंद असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 ला काळाराम मंदिराचा सत्याग्रह केलेला होता। हा सत्याग्रह या मनुवाद्यांच्या पचनी पडलेला नाही असं दिसतंय। आजही एक पत्रक आज सकाळी व्हायरल होतं। या पत्रकात स्पष्ट लिहिलेलं असतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सत्याग्रह काळाराम मंदिराच्या या ठिकाणी केलेला आहे, त्या ठिकाणी निळे झेंडे, पिवळे झेंडे, जेही झेंडे असतील ते समस्त झेंडे काढण्यात यावा। त्याचबरोबर महार, मांग, चांभार असा स्पष्ट उल्लेख त्या पत्रकात केलेला आहे। आणि महार, मांग, चांभारांनी या ठिकाणी भटकू नये, या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम करू नये। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो स्तंभ बनवलेला आहे त्या ठिकाणी तो स्तंभ देखील काढण्यात यावा। आणि भिमतो नावाचा शब्द वापरलेला आहे। या ठिकाणी मला सांगावंसं असं वाटतं, हा व्हिडिओ बनवण्याचं कारणच ते आहे की मी चर्मकार समाजाला आणि मातंग समाजाला या ठिकाणी एक प्रश्न विचारू इच्छितो की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून आरक्षण दिलं, संपूर्ण आरक्षण देऊन म्हणजे आपण माणसात नव्हतो, गुराढोरापेक्षाही आपली परिस्थिती अतिशय बिकट होती। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानात आपले हक्क आणि अधिकार बहाल केलेले आहे। आणि त्याच संविधानामुळे आपली प्रगती ही झालेली आहे। आपला जो विकास आहे, मग तो मातंग असो, चर्मकार असो, महार असो, पूर्वाश्रमीचा व वाल्मिकी असो, या समस्त जणांचा जो विकास झालेला आहे आणि मुख्य प्रवाहात जे आलेलो आहोत ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळे आलेलो आहोत, हे आपण विसरता कामा नये। या ठिकाणी हिंदू वाहिनीने जे पत्रक काढलेलं आहे, या ठिकाणी निमाणीच्या बाजूला राजवाडा आहे, या राजवाड्यात ते पत्रक असे फिरकून देण्यात आले। प्रत्येकाच्या घराघराच्या आसपास पहाटे 3 ते 4 वाजेच्या आसपास ते पत्रक टाकलेले आहे। ते पत्रकात स्पष्ट उल्लेख केलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काळाराम मंदिराचा सत्याग्रह काळाराम मंदिर या ठिकाणी केलेला आहे, यानंतर कोणीही त्या ठिकाणी कार्यक्रम करू नये। त्याचबरोबर निळे झेंडे असतील आणि अजून उल्लेख असा केलेला आहे की पूर्वी तुमच्या गळ्याला जे गाडगं होतं आणि पाठीला झाडू होतं, ते गाडगं आणि पाठीला झाडू लावण्यात येईल असा स्पष्ट उल्लेख त्या पत्रकात करण्यात आलेला आहे। तर म्हणून मला चर्मकारांना आणि मातंगांना प्रश्न या ठिकाणी करावासा वाटतो की ज्या हिंदू धर्माला आपण चिपकून बसलेलो आहोत, तो हिंदू धर्म आपल्याला कशा पद्धतीची वागणूक देत आहोत, कशा पद्धतीची वागणूक देण्याचं काम करत आहे, हे आजही तुम्हाला आम्हाला समजत नाही। ही शर्मेची बाब आहे। म्हणून या ठिकाणी सांगावंसं वाटतं की प्रत्येकाने विचार केला पाहिजे। आता हा जो शूद्र समाज आहे, या शूद्र समाजाने विचार केला पाहिजे आणि या धर्मातूनच आपण बाहेर निघून गेलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो दिलेला धम्म आहे, धम्म म्हणजेच जीवन जगण्याचा मार्ग आहे। हा माणुसकीचा धम्म, माणुसकीचा धर्म आपण अंगीकारला पाहिजे असं मला वाटतं। आणि जी चातुर्ण वर्ण व्यवस्था आहे, या चातुर्ण वर्ण व्यवस्थेच्या नुसार म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, या शूद्राच्याही खालोखाल आपण अतिशूद्र आहोत। ज्या पत्रकात ज्या एका हिंदू वाहिनीच्या शहर अध्यक्षाचं नाव आहे तो चव्हाण आहे, परंतु हा चव्हाण देखील एक बहुजन आहे। याला टार्गेट केलंय का काय ते माहित नाहीये, परंतु या बहुजनांचा वापर करून आपलाच माणूस आपल्या विरोधात उभा करून हे अशा पद्धतीचं आपल्यामध्ये भांडण करतात। आणि देशभरात जे चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे ते चांगलं वातावरण कुठेतरी
गढूळ करण्याचं काम हे हिंदू युवा वाहिनी करत आहे। या ठिकाणी आज चर्मकारांचे देखील बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत की असंच प्रत्येकाने एक मनाशी निश्चय बाळगायचा आहे की आमच्या स्वाभिमानाशी जो खेळेल, आमच्या स्वाभिमानाला जो ठेच पोहोचेल त्याला आम्ही ठेचल्याशिवाय राहणार नाही। तेही ठेचण्याचा या ठिकाणी अर्थ वेगळा आहे की त्याला आपल्याला विचारांनी ठेचायचं आहे। या अशा प्रवृत्तींना आपल्याला विचारांनी ठेचायचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे ते संविधानात पूर्ण हक्क आणि अधिकार कायदे आहेत, त्या कायद्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी आपली लढाई लढावं लागेल। आणि ही जी जाती व्यवस्था आहे, वर्ण व्यवस्था आहे, ही जाती व्यवस्था वर्ण व्यवस्था ही त्वरित नष्ट करण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे। मी या ठिकाणी एक नमूद करू इच्छितो, भारताच्या संविधानानुसार एक चहा विकणारा देशाचा प्रधानमंत्री होतो। चहा विकणारा लक्षात घ्या, ज्याची लायकी कुठलीच नाहीये असा चहा विकणारा या देशाचा प्रधानमंत्री होतो। ते कोणामुळे होतो? हा देशाचा प्रधानमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार होतोय। म्हणून कुठेतरी आंबेडकरी या विचारधारेशी संपूर्ण दलित समाजामधले जे खालचे समाज आहेत त्यांनी एक रूप झालं पाहिजे, एकजूट झालं पाहिजे, एकजुटीने हा लढा दिला पाहिजे। आणि हा ही विचारांची लढाई जी आहे, विषमतावादाविरोधात समानतेची जी लढाई आहे ती आपण नक्कीच लढली पाहिजे। आज या ठिकाणी संपूर्ण माग क्राऊड पाहू शकता तुम्ही, संपूर्ण आंबेडकरी जो अनुयायी आहे हा आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी उपस्थित झालेले। या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे माननीय शहराध्यक्ष प्रफुल्लजी वाघ देखील या ठिकाणी आंदोलनात सहभागी झाले आहेत। त्याबरोबर महासचिव, या शहराचे महासचिव संभाजी ब्रिगेडचे माननीय विकीजी गायधनी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आमच्या चर्मकार समाजाचे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होत आहे। धन्यवाद। प्रत्येकाने लक्षात घ्यावं, आपण विचारांची लढाई विचारांनीच लढूया आणि या मनोवादाला मातीत काढूया, तरच आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खऱ्या अर्थाने या देशात जर पेरायचे असेल तर आपल्याला हे काम नक्कीच करावं लागेल। स्वातंत्र्य, समता, बंधू आणि न्याय या आधारावर जे संविधान बाबासाहेबांनी दिलेलं आहे, या संविधानाला कुठल्याही प्रकारचं गालबोट आजपर्यंत कोणाच्या माईच्या लालाची हिंमत नाही, परंतु जो हिंमत करेल त्याला गाडल्याशिवाय राहायचं नाहीये। एवढंच बोलतो, थांबतो। जय भीम, जय भारत, जय रविदास। जय भीम।